राव माफ करा, आमच्यामुळे तुमची खूप ये जा होते, पण आम्हाला सध्या नकोय तुमचा टेम्पो. तुम्ही जा. असं कसं? एवढ्या लांब गाडी आणली मी. मान्य आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला काही सामान न्यूज देत नाही. मग तुमच्या टेम्पोचं काय करू मी? आणि मी इथं आलोय त्याचं काय? हो दादा, त्याबद्दल तुमची माफी मागितली मी. तुमच्या माफीचं काय करू मी? मला आता भाडं द्या. अहो भाडं कसलं मागताय तुम्ही? तुमचा टेम्पो तर वापरलाच नाही मी. विनाकारण इथे बोलवलं एवढं लांब. येण्या जाण्याचा खर्च तर निघाला पाहिजे ना. माझं भाडं घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अहो दादा, तुम्ही जरा ऐकून तरी घ्या माझं. एक मिनिट थांबा जरा. तुम्ही पैसे देताय का नाही? हो दादा, तुम्ही थांबा ना जरा 2 मिनिटं. सिद्धू दादाचा फोन आलाय. हॅलो. हा दादा बोल ना, कसा आहेस? मी बरं आहे. अरे अचानक फोन केलास ना म्हणून विचारलं. झोपला नाहीस का तू, की काही काम होतं? अरे नाही नाही, असं काही नाही, म्हणजे झोपलोच होतो मी. अरे दुमण्याची खूप आठवण आली मला. बरेच दिवस झाले त्याच्याशी बोललो नाही ना, म्हणून. हा बरं मला सांग ना, तो आहे का तिकडे? आहे ना, घरीच आहे. थांब बोलवतो. दुमण्या, ए दुमण्या, अरे सिद्धू दादाचा फोन आहे, लवकर आहे. काय झालं दादा? अरे दादाचा फोन आलाय. सिद्धू दादाचा फोन? घे बोल. हो, अहो मला मोकळं करा ना. अहो दादा, तुम्ही थांबा ना जरा 2 मिनिटं. हे दुमण्या ऐक, अदिती वहिनीला चक्कर आली होती ना, याबद्दल सिद्धू दादाला काही सांगू नको. उगाच टेन्शन घेईल तो. ओके. घे बोल. हॅलो सिद्धू दादा, माझी शॉपिंग लिस्ट माहिती ना तुला? विसरलंच तर नाही ना काही? हा, आणि मला रिमोट कंट्रोल कार पण आहे ना, आणि तिथं ऑटोमॅटिक हेलिकॉप्टर पण मिळतं ना. दोन्हीही आण. अरे तेच घ्यायला आलोय मी इथे, म्हणूनच तुला फोन केला. पण आधी मला सांग, काय? घरी घाटे काका आलाय ना? हो. कसा आहे रे तो? मला तो बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळेच तर आम्ही रत्नाकाच्या घरी राहायला चाललोय. का? नाना नानी सांगत होते त्याला आपलं घर आवडलं, म्हणून तर त्यांनी घेतलं. तो जातच नाहीये, कसा पण झोपतो आणि चिडतो, आणि काल तर त्यांनी मला मारलं पण होतं. त्याला कोण काही बोललं नाही? नाना काल चिडले पण होते खूप. ते खूप ओरडले त्याला, आणि काल भांडणं पण झाली होती. म्हणजे या घाटेने घर बळकावलं की काय? म्हणून काही दिवस आधी ती पण फोनवर फार वेळ बोलत नाही. काय झालं सिद्धू दादा? दुमण्या, मी तुझ्यासाठी रिमोट कंट्रोलचं हेलिकॉप्टर पाठवे. खरंच? हो. आणि ऐक ना दादा, मला रिमोट वाली कार पण आण. आणि माझ्याकडे एक बातमी पण आहे. हॅलो हॅलो. त्याला हे सांगितलं असतं की अदिती वहिनीला बाळ होणार आहे, त्याने रिमोट वाली कार पण आणली असती. यंदा समजून घ्यावं फक्त. असं कसं? पुढच्या वेळेस लक्ष ठेवा. ठीक आहे ठीक आहे. दुमण्या, दे फोन दे इकडे. आणि हे दुमण्या, तू दादाला काही सांगितलं नाहीस ना? नाही. मग ठीक आहे. सुहास, सुहास ऐक. अरे सुनबाईला बरं नाही ना, तिला चक्कर आली. हा, तिला बरं वाटेपर्यंत घाटेने इथंच राहायला सांगितलंय. नशीब. म्हणजे हा घाटे अगदीच दगडमानाचा नाहीये. किमान माणुसकी तरी दाखवली त्यांनी. हो, चल चला. घरी त्या घाटेने इतका राडा घातलाय आणि मी इथे आरामात बसलोय. आता मी माझ्या घरच्यांना नाही सोडवलं यातून, तर मग माझा काय उपयोग? अमेरिकेला पुन्हा येईन, पण आता गुळपोळीतलं गोकुळ निवास महत्वाचं. अदितीशी बोलू का एकदा? नाही, नको. ती काही नाही सांगणार मला, आणि तिला जर सांगितलं तर ती टेन्शन घेईल. एक काम कर, हे बघ, हे दोन्ही गोळ्या आत्ताच घे माझ्या समोर. मला नकोय गोळ्या. हे बघ, मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. घे. बाळा, अरे आता नको म्हणते ना ती औषधं, नको देऊ ना. हा रत्नाका, हे बघ, प्रत्येक वेळेला मी तुमच्या दोघींचं ऐकणार नाहीये. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं नाटक होतं, आणि ते मला पटेल, पण असं काहीही होणार नाहीये. मी डॉक्टर आहे, मला सगळं कळतं. कळलं? ऐकून घेशील का आता?
ऐक जरा, हे बघ, आधी ना माझा पण विश्वास बसत नव्हता, पण आदिती म्हणाले की या घरात राहण्यासाठी तिने हे सगळं केलंय. पण आदिती, मी रागवली आहे तुझ्यावर, चांगलं फटकारून काढलं पाहिजे तुला. काय झालं? काय झालं काय झालं? तू झोपून दिलंस माझ्यावरती, पण मला तुला सावरता आलं नसतं म्हणजे एवढ्याला पडलं असतं ते. अदिती, काय प्रकार लावलायस तू हा? सॉरी. सॉरी काय? सॉरी सॉरी म्हटलं का सगळं झालं? सॉरी म्हटलं का बाळा काका पिघडला? अरे मला सांग, मी तात्याला काय उत्तर दिलं असतं? बरोला काय उत्तर दिलं असतं? मोठ्या बाईला काय उत्तर दिलं असतं? जर पोटावर पडली असती तर काय झालं असतं? तुला माहिती, काही कमी जास्त झालं असतं तर? हे बघ अदिती, यापुढे जर असं काही करायचं असेल ना तर 2 वेळेला विचार कर. हा, तुला किती वेळेला सांगितलं, तू ऐकतच नाही. प्रत्येक वेळेला काही ना काही आपलं ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करते, जड वस्तू उचलते, नाही सांगितलं तरी कर. पाणी पी, श्वास घे, शांत हो. काळजी करू नकोस, आता नाही वागणार ती असं. सॉरी बाळा काका, हे शेवटचं नाटक. बाळाची शपथ घेऊन सांगते, परत खोटं नाही बोलणार. अगं पण अदिती, मी सिद्धूला काय तोंड दाखवलं असतं तुला जर काही झालं असतं तर? बाळा काका, आजपर्यंत माझ्यासाठी इतकं खोटं बोललात, आता आणखी एक प्लीज. आदिती, बरं आदिती, 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 ऐक ना. थांब 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 थांब. अगं तिला चक्कर आले, तिला आरामाची गरज आहे. कुठे चाललीस तू? ओ गप्प बसा, मी पण आहे या प्लॅन मध्ये. काय म्हणजे हे हिला माहिती आहे? हो. आदिती ऐक ना, घाटेंनी आत्ताच हे घर सोडा हा हट्ट मागे घेतलाय. हा, इथेच राहा म्हणाले, आदितीला बरं वाटेपर्यंत. डॅड, थँक्यू. मला माहितीये तू बिझनेसमॅन म्हणून काहीही वागशील, पण बाप म्हणून तुला कसं कंट्रोल करायचं हे मला चांगलंच माहिती. पुन्हा 4 पावलं मागे आलो. रिसॉर्टचं स्वप्न मला काहीही करून पूर्ण करायचंच आहे. काहीतरी करावं लागेलच. माझ्या या स्वप्नाहून माझी माणसं महत्वाची आहेत. अदिती, मी परत येतोय. आता बघाच, याच घरात राहून मी हे घर कशी परत मिळवते ते. या घरातली माणसं, या घरातला आनंद, याशिवाय मला आणि काय हवं? मोठी बाई, अगं तू अजून इथेच? अगं झोपली नाहीस रात्रभर? जोपर्यंत माझ्या सुनेला बरं वाटत नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही हो रत्नाक्का. अगं पण असं केलं तर तब्येत बिघडेल ना तुझी. मला माझी काळजी नाही हो. काही करून सुनबाईला बरं वाटायला हवं. ती आणि तिचं बाळ सुखरूप असायला हवं. हे बघ मोठी बाई, तू आदितीची काळजी कर, पण तुझी तब्येत सांभाळून. हा रत्नाक्का, सुनबाईला काल ज्या प्रकारे चक्कर आली ना, ते बघून माझा जीव घाबरा झालाय हो. अगं झोपली आदिती शांत. तू पण जाऊन झोप बरं. जा. ती बरी आहे ना हो. ती उठली ना की मी कळवते तुला. जा जा जा, जाऊन झोप जा. ताई हो रत्नाक्का, सुनबाईला बरं वाटल्याशिवाय मला कशी झोप लागेल. अगं मोठ्या बहिणीची ही अवस्था पाहवत नाहीये. खरं तर आता गरज म्हणून आदिती बरं नसल्याचं नाटक करते,
पण हे खरं मानून बिचाऱ्या मोठ्या बाईंचा जीव काळजीनं वर खाली होतोय. हे सगळं लवकरात लवकर संपायला हवं. ही भीती, हे खोटं बोलणं, ही नाटकं संपव आणि सगळं पूर्वीसारखं कर देवा. ते पेपर्स तयार झाले का? आणि हो अदिती, पेपर तयार आहेत. आणि ते कधीपर्यंत मिळतील मला? अदिती, तू काळजी करू नकोस, तुला पेपर आजच मिळतील. कुरिअरवाला पेपर घेऊन घरी येईल. की त्याला तुझा नंबर दिलाय, तो घरी आला ना तुला फोन करेल. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू सो मच. अदिती, आदिती, हा ठीक आहे, मी कळवते तुला. ठीक आहे, बाय. अदिती बेटा, तब्येत कशी आहे आता तुझी? ठीक आहे. तुम्ही दोघं जण बोलत बसा, मी हे किचन मध्ये ठेवून येते. गे, अगं मुलीच्या तब्येतीची चौकशी कर, मग जा ना. बेटा, कशी आहे आता तब्येत? थोडा वीकनेस आहे, ते औषधं घेण्यासाठी सुटले होते. पण बाळा काकांनी सांगितलंय बेड रेस्ट घ्यायला. पहिला महिना आहे ना, तर काळजी घ्यायला सांगितली. बेटा ऐक ना, तू मुंबईला येतेस का? इथे ना विनाकारण तुझी फरफट होते. मुंबईला आलीस ना की कसं टेन्शन नसेल. आणि आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला, बिलकुल टेन्शन नसणार आहे. ओके? नाही, कितीही काही झालं तरी मी मुंबईला नाही आहे. आणि आता जी काही परिस्थिती आहे त्यात गोकुळ निवास सोडून मी कुठेही जाणार नाही. नाही, तुझं अगदी बरोबर आहे. पण मला काय वाटतं बेटा की आधी तुझ्या तब्येतीचा विचार करायला हवा, हो की नाही? इथे मिळतोय की आराम मला? सगळेच किती काळजी घेत आहेत माझी. आणि मिस्टर घाटे किती चांगले आहेत ते. मला बरं नाहीये म्हटल्यावर राहा म्हणाले सगळ्यांनाच. मला काय वाटतं ते चांगले आहेत, पण ते ज्यांच्यासाठी काम करतायत ना, त्यांचे बॉस वगैरे, ते वाईट आहेत. ते घाटे काय फक्त त्यांच्या बॉसचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत असतील ना. हो, नाही पण बेटा तू तो विचार करू नकोस. ओके? आणि ऐक ना, मी जरा मुंबईला जाऊन येतो, एक महत्वाची कामं निघाली आहेत. तोपर्यंत तू आराम कर. ओके? काळजी घे. ओके? टेक केअर. टेक केअर. बरं झालं डॅड मुंबईला जातं. आता घाटेकडून फाईल घेणं सोपं जाईल. कुठून हा घाटे राशीला आलाय काही कळत नाही. सगळं घर घेऊन बसलं. काय झालंय तुला? अगं त्या घाटेमुळे सगळ्यांना टेन्शन आलंय. अहो त्याचं तर टेन्शन आहेच, पण हा सिद्धू फोनच उचलत नाहीये. दिवसभरात या मुलानं एकही फोन केला नाहीये. ती सुनबाईची तब्येत बरी नाहीये. बाळा भाऊजींनी तिला बेड रेस्ट सांगितली. या दोन्ही मुलांनी जीवाला नुसतं घोर लावलाय बघा. हे बघ, शांत हो. आधी बस भाऊ इथे. अहो काय शांत हो? आणि तुम्ही तरी कसे शांत राहू शकता हो अशा वेळी? अगं हे बघ, हिशोबच करतोय. पुढच्या महिन्याभराची सोय कशी करता येईल ते पाहतोय. प्रॉब्लेम आहे, पण सतत असं टेन्शन घेऊन काही होणार नाही ग. त्यातून शांतपणे मार्ग काढायला हवा. अहो आपण इथे दोघं होते एकमेकांना सांभाळायला, पण आपल्या सुनबाईचं सिद्धू शिवाय कसं होत असेल? फोन का नाही उचलत? कोण आहे? अगो अदिती,
अगं काय झालं तुला? बेबी पडली वगैरे नाहीस ना? काही लागलं नाही ना? काय झालं दीदीला? एक मिनिट ये खुर्चीत बसा दीदी. बस बस. काहीच नाही झालं. पण काय झालं नाही काय झालं नाही बघू. कुठे लागलं? पायाला बेला लागलंय का? हा आदिती तुला चक्कर आली का? थांबा मी यांना बोलवून येते. नाही अहो काहीच नाही झालंय. मी फोनवर बोलता बोलता हे भांड पडलं हातातनं. अदिती अगं बोलवायचंच ना. कोणीतरी आलं असतं भांडण यायला. नाही आता हिच्यासोबत 24 तास कोणीतरी असायला हवं. हा ताई आपण एक काम करू. आपण पल्लू आणि अदितीला कायम एकत्रच ठेवूयात आता. हो नमा असती ना तर दोघींसोबत सतत राहिली असती. ताई झालं तर नमाचं लग्न. काय आपलं एवढं तेवढं झालं की नमाची आठवण काढत असतेस तू. आज दोघं हनीमूनला चाललेत ते. हे बरं झालं ना त्यांना इथलं काही माहिती नाहीये ते. अरे हो हे दोघं तर आज हनीमूनला निघणार होते. मी उगाच युवराजला कामात गुंतवून ठेवलं. चुकलंच. बिचारे वेळेत निघाले असतील की नाही. खुश आहेस ना? हो जाऊ सगळ्यांना सरप्राईज देऊ. आले ना सगळे. करूया ना मला कॉल. ए थांबा थांबा थांबा. लावला का? नाही आले. मी काल फोन केला होता ना मला. तोपर्यंत मॅडमनी सगळी व्यवस्थित पॅकिंग करून ठेवली होती. बघूया ना आता. अरे नमा अरे नमा जावई बापू. अरे तुम्ही काय करता इथे? फिरायला निघाला होतात ना? आणि काल पॅकिंग कशीच नमा? कशी कसं काय नमा युवराज. मॅडम हे तुमचं कुरिअर वेळेत पोहोचवलं ना? थँक्यू सो मच. अदिती अगं तुला माहित होतं हे दोघं येणार आहेत ते? हो आज या दोघांनी या घरासाठी त्यांचा प्लॅन बदललाय. हे बघा हे आपल्या घराचे खूप महत्वाचे पेपर्स आहेत. तेच घेऊन ही दोघं इथे आली आहेत. हो ना मग तू बरोबर म्हणतेस. सगळ्यात आधी घर. आम्ही फिरायला नंतरही जाऊ शकतो पण आज इथे सगळ्यात जास्त आमची गरज आहे. नमा खरंच तुमची मदत हवी होती. पाहिलं हे आपलं कुटुंब. कायम एकमेकांचा विचार आधी करतो आपण.